मित्रांनो, जर तुम्ही एक सेकंड आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये या 5 गोष्टी नक्की चेक करा, नाही तर तुमचे पैसे पाण्यात गेले म्हणून समजा. नंबर 1, सगळ्यात आधी त्या आयफोनचा फेस आयडी प्रॉपरली वर्क करतो की नाही ते चेक करा. नंतर ब्राईटनेस मध्ये जाऊन ट्रू टोन ऑप्शन वर्क करतो की नाही ते चेक करा. या 2 गोष्टी जर वर्क करत नसतील तर त्या आयफोनचा डिस्प्ले चेंज केलेला आहे, म्हणजे त्या आयफोनचा डिस्प्ले डुप्लिकेट आहे, तो आयफोन अजिबात घेऊ नका. नंबर 3, सेटिंग्स मध्ये जाऊन त्या आयफोनची बॅटरी हेल्थ चेक करा. जर त्या आयफोनची बॅटरी हेल्थ 80% खाली आली असेल तर तो आयफोन तुम्ही अजिबात घेऊ नका, कारण की तो आयफोन अजिबात बॅटरी बॅकअप देणार नाही. तुम्हाला तुमचा आयफोन दिवसातून 3-4 वेळा चार्ज करावा लागेल. नंबर 4, आता आयफोनच्या सेटिंग जाऊन आयफोनचा मॉडेल नंबर चेक करा. तर मॉडेल नंबरच्या स्टार्टिंगला एम असेल तर तो आयफोन ओरिजिनल आहे, स्टार्टिंगला एन असेल तर तो आयफोन रिप्लेस केलेला आहे, आणि जर एफ असेल तर तो आयफोन एक रिफर्बिश आयफोन आहे. यानुसार तुम्ही त्या सेकंड आयफोनची किंमत ठरवू शकता. नंबर 5, आता त्या आयफोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन सिरियल नंबर कॉपी करून घ्या. आता गुगल वरती येऊन आयफोन सिरियल चेकर सर्च करा आणि या फर्स्ट वेबसाईट वर जाऊन इथे तो आयफोनचा सिरियल नंबर पेस्ट करा. इथे तुम्हाला समजेल तो आयफोन जेन्युइन आहे की नाही. त्यासोबत तो आयफोन कोणत्या दिवशी फर्स्ट टाइम ऍक्टिव्हेट झालेला तेही तुम्हाला इथे समजेल. तर आता तरी तुम्ही त्या मित्राला शेअर करा जो एक सेकंड आयफोन घ्यायचा विचार करतोय. आणि असे कामाचे टेक व्हिडिओ मराठीमध्ये पाहण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून घ्या.